सन 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाच्या धोरणानुसार काल्पनिक वेतनवाढ मिळावी या प्रमुख मागणीसाठी आज जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे शिक्षक नेते SD भिरुड, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन सेक्रेटरी यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली। बैठकीत शासनाच्या विद्यमान धोरणानुसार 1 जानेवारी 2007 नंतर सेवानिवृत्त झालेल्या पात्र कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यातील काल्पनिक वेतनवाढ मंजूर व्हावी अशी ठाम भूमिका मांडण्यात आली। या संदर्भात शासनाने परिपत्रक जारी केले असले तरी अद्याप आवश्यक धोरणात्मक निर्णय न झाल्याने अनेक सेवानिवृत्त कर्मचारी या लाभापासून वंचित असल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर सर्व पात्र कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात सामूहिक याचिका दाखल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। याचिका दाखल करण्यासाठी ॲडव्होकेट जितेंद्र पाटील, उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक नेते SD भिरुड यांनी उपस्थितांना सेवा पुस्तकासह आवश्यक कागदपत्रे, त्यांची पूर्तता आणि याचिकेसाठी आवश्यक प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच ॲडव्होकेट जितेंद्र पाटील यांनी काल्पनिक वेतनवाढी संदर्भातील न्यायालयीन बाबी, कायदेशीर भूमिका, आवश्यक पुरावे आणि सामूहिक याचिकेचे महत्त्व यावर विस्तृत विवेचन केले। बैठकीस HL पाटील, सुनील गरुड, GR चौधरी, धनपाल सर, सुरेश अहिरे, शैलेश राणे, गोपाळ पाटील, चेतन तळेले, अजित पाटील, नारायण वाघ, गोपाळ महाजन, भावेश अहिरराव, आबा पाटील, हेमंत चौधरी, दिगंबर पाटील, DA पाटील, SK पाटील, किरण झांबरे, कैलास चौधरी, सोपान महाजन, श्रीमती पुष्पा पाटील यांच्यासह जिल्ह्याभरातील शेकडो सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते।